हॅलो एव्हरीवन. आपण आता राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024चा भूगोल हा सेक्शन आहे, त्याचा ॲनालिसिस या ठिकाणी बघणार आहे आपण. तर पाहिलं त्या ठिकाणी भूगोलचे क्वेश्चन 2024च्या पूर्व परीक्षेचे, तर त्यातले 20 ते 25% जे क्वेश्चन्स होते, म्हणजे 2 ते 3 किंवा 4 प्रश्न जे तुमच्या बेसिक अंडरस्टँडिंगवरती होते. राहिलेले जे क्वेश्चन होते त्या क्वेश्चनमध्ये 50% क्वेश्चन जे आहेत, म्हणजे 6 ते 7 प्रश्न जे तुमच्या फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनवरती होते. आणि जागाच्या भूगोलावरती या ठिकाणी खूप जास्त भर असतो पूर्व परीक्षेमध्ये. त्यामुळे त्याचं ॲनालिसिस आपण एकवर एक बघत जाणार आहे. थोडा बेसिक अंडरस्टँडिंग, थोडासा तुमच्या मागचा अवेलेबल असणारा डाटा, हा सगळा आपण एकंदरीत वापर करून त्या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह करणार. ठीक आहे. त्यातील पहिला प्रश्न बघा. आता त्यात काय, खालीलपैकी सखोल उदरनिर्वाह शेतीचे वैशिष्ट्य नाही सांगितलेलं आहे, म्हणजे कुठला नाही हे लक्षात ठेवायचं. आता सखोल उदरनिर्वाह शेती, इंटेन्सिव्ह सबसिस्टन्स ॲग्रिकल्चर. ठीक आहे. म्हणजे शेती तुमच्याकडे फार कमी आहे, पण त्यातून उत्पादन खूप जास्त घ्यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे ना. त्या ह्या प्रकारची शेती तुम्हाला ही आहे. बेसिक लक्षात ठेवा. आपण लेक्चरमध्ये टाइप्स ऑफ ॲग्रिकल्चर बघणारच आहे. त्यामध्ये बघा, शेती कमी आहे तुमच्याकडं आणि उत्पादन जास्त घ्यायचं, हा अप्रोच तुमच्याकडे ठेवायचा. सखोल लागवड, यस, तुम्हाला लागवड त्या ठिकाणी खूप इंटेन्सिव्ह करावं लागेल, हे बरोबर फीचर आहे त्याचं. शेतीला पशुपालनपूरक व्यवसाय. आता अलाइड ॲक्टिव्हिटीज म्हणजे ॲग्रिकल्चर बरोबर तुम्ही शेतीबरोबर अजून काय करणार, पोल्ट्रीचा व्यवसाय चालू करू शकता. त्यानंतर तुम्ही इथं पशुपालन करू शकता. याच्या व्यतिरिक्त अदर ॲक्टिव्हिटी ज्या फार्म्स, जे टेक्नॉलॉजीज आहेत त्या वापर करून तुम्ही तिकडं शेती करू शकता. म्हणजे तुम्ही दुसरीकडे रोजगार निर्मिती करू शकता. तर ह्याचबरोबर फळबाग शेती करतात त्या ठिकाणी. तर हे सगळं अलाइड ॲक्टिव्हिटीज तुमच्याबरोबर असतील, त्यामुळे हे सुद्धा तुमच्याकडे बरोबर असणार त्या ठिकाणी. म्हणजे तुमची नुसती शेती कमी आहे, तुम्ही पोल्ट्री पण त्या ठिकाणी चालू करू शकता. त्यामुळे हे वैशिष्ट्य आहे. शेतीचा विस्तीर्ण आकार, मी मागासपासून तेच सांगते तुम्हाला की शेती कमी आहे आणि उत्पादन जास्त घ्यायचं आहे. इथं शेती जास्त कशी होईल मग? त्यामुळे हे फीचर ह्याचं नाही आहेच. शेतीचा विस्तीर्ण आकार कसा काय होईल? दर हेक्टर उत्पादन, यस, हा आपला पर्पज आहे. शेती कमी आहे, इंटेन्सिव्ह सस्टेनेबल ॲग्रिकल्चर करणार आपल्याला. ओके. सो इंटेन्सिव्ह म्हणजे जास्त प्रमाणामध्ये उत्पादन घ्यायचं, दर हेक्टर उत्पादन वाढवणार. त्यामुळं 1, 3 आणि 4 हे म्हणजे ए, बी एंड डी हे उत्तर बरोबर आहे. वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्य नाही म्हणजे सी वालं. त्यामुळे प्रश्न विचारला आहे कोणतं नाही या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. आता या ठिकाणी बेसिक आदिम निर्वाह शेती म्हणजे शेतीचे प्रकार या ठिकाणी एक्सप्लेन केलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, हे भारतामध्ये ना हा जो उदरनिर्वाह किंवा सखोल उदरनिर्वाह शेतीचा प्रकार आहे, तो मध्य प्रदेशमध्ये त्याचं नाव बघा काय, बेवार नाव आहे किंवा दहिया. ॲक्च्युअली बेवार आणि दहिया असं त्याला लोकल नाव आहे. आंध्र प्रदेशमध्ये त्याला पोडू किंवा पेंडा असं म्हणतात. तर पश्चिम घाटामध्ये कुंभ किंवा अरी असं त्याला म्हणतात. ही नावं खूप महत्त्वाची आहेत. ह्या नावावरती बराचदा प्रश्न आलेला आहे, येण्याची शक्यता आहे येणाऱ्या काळामध्ये. ठीक आहे. सो काय, बेवार आणि दहिया कुठे ते आपलं मध्य प्रदेशात. आंध्र प्रदेशमध्ये पोडू पेंडा, पोडूवरून आयडिया येते साऊथमधलं, आणि पश्चिम घाटामध्ये कुंभ किंवा अरी असं त्याचं नाव आहे. ठीक आहे. सखोल उदरनिर्वाह शेती. ओके. सखोल आता जे आपण चालू आहे म्हणजे तुमचं इंटेन्सिव्ह सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. त्याच्यामध्ये इनपुट्स काय, स्केल काय, दाट लोकवस्ती असलेल्या भागामध्ये होतं. लोकसंख्या जास्त, तर त्या ठिकाणी शेतीचं भागसुद्धा जास्त होणार आहे. पहिले 10 एकर होतं, 2 भावामध्ये डिवाइड झालं 5 एकर, परत त्यांना 2 मुलं, 2.5 एकर असं करत काय, जशी लोकसंख्या वाढते तसं तुमच्याकडे असणाऱ्या शेतीची मुबलकता कमी होत जाते. साधने, जास्त उत्पादन मिळवण्यासाठी ट्रॅक्टर, सिंचन प्रणाली, खते यासारख्या अधिक प्रगत साधने किंवा उपकरणे वापरू शकतात. यस, तुम्हाला कमी शेती जास्त करायचं तर आपल्याला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरायला लागणार आहे. बहुपीक या ठिकाणी घ्यावं, मल्टी क्रॉपिंग, दुबार त्रिबाल पीक या ठिकाणी घ्यावं लागेल. ठीक आहे. खत सिंचन या ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये असावं लागेल तुमच्याकडे आणि तुम्ही वापरावं लागेल, कारण शेती या ठिकाणी वापरायची, जास्त पद्धतीमध्ये किंवा उत्पादनामध्ये वाढ करायची. पद्धत काय, जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतीत सघन पद्धतीने वापर करतात. जे आतापर्यंत एक्सप्लेन केलेलं आहे ते या ठिकाणी आहे. सेकंड क्वेश्चन काय बघा, खालील कोणत्या नागरी वस्तीचा आकृतिबंध नाही? नागरी वस्ती म्हणजे अर्बन एरियामध्ये असल्या प्रकारची तुम्हाला वस्ती सापडत नाही. पहिलं आहे बुद्धिबळाचा पटासारखी, म्हणजे बुद्धिबळाच्या पटाचा म्हणजे चौकोनी आकार. ॲक्च्युली चौकोनी आकार कुठे सापडतो, 2 रोड एकामेकाला 90 डिग्रीमध्ये क्रॉस करतात त्या ठिकाणी चौकोनी आकार भेटतो. त्यामुळे ही नागरी वस्ती मग सापडेल का? येस. रिजनमध्ये ज्या ठिकाणी 2 रेल्वे रोल एकामेकाला 90 डिग्री क्रॉस करतात, रस्ते महामार्ग करतात, असं अर्बन एरियामध्ये असणार. वर्तुळाकार, येस. अशक्त, शहराच्या मधोमध या ठिकाणी तलाव आहे. उदाहरणार्थ कोल्हापूरमध्ये रंकाळा तलाव आहे, त्याच्या भोवतीनं खूप महाग या ठिकाणी एरिया आहे.
तो एक्सपेन्सिव्ह आहे. ओके, तसं नाही तर विस्कळीत. आता विस्कळीत मला सांगा, शहरामध्ये घनता जास्त असणार आहे, त्यामुळे जे पण आपले आकृती त्या ठिकाणी सापडणार आहे आकृतीबंध, तर ते तर डेन्सिटी जास्त असणार आहे, घनता जास्त असणार आहे, लोकवस्ती जास्त असणार आहे. मग विस्कळीत कसे राहील की इथं 4 इथं 4 तिथं 4 असे तुम्हाला ग्रामीण किंवा हेमलेट पॉप्युलेशनमध्ये वाडी किंवा छोटे शहर आहेत त्या भागामध्ये सापडणार. त्यामुळे हे या ठिकाणी बनणार नाही. त्यानंतर रेषाकृती, यस रेषाकृती बनणार. रेल्वे लाईनच्या बाजूनं लोकवस्ती डेव्हलप होऊ शकते, रोडच्या बाजूनं महामार्गाच्या बाजूने होऊ शकते. त्यामुळं त्या ठिकाणी नागरी वस्तीच्या आकृतीबंध नसणारं त्या ठिकाणी विस्कळीत आहे. त्यामुळे उत्तर 4 आहे, सॉरी 3 आहे. हे या ठिकाणी त्याचं सेंट्रल प्रारूप केंद्रोत्यागी असतं किंवा रेषाकृती असू शकतं, रस्ता कालवा दुतर्फा नदी यांच्या आसपास. केंद्रकृती सेंट्रलाइज असू शकतं, यस. बाणाकृती ॲक्च्युली जेव्हा नदी अशी इकडं अशी मूव्ह होते तेव्हा ह्या ठिकाणी काय होतं, लोकवस्ती डेव्हलप होत असते खूप, ज्या नदी टर्न होते, त्यामुळे इथं बाणाकृती दिसते आपल्याला. बाणाकृती ॲरो काइंड ऑफ स्टार सारखी. ओके, सिंपल आहे. ताऱ्याकृती रस्त्याच्या अनुसरून रस्ता वगैरे वस्ती वगैरे या ठिकाणी स्टार काइंड ऑफ. गोलाकार तलाव सरोवर वगैरे याच्या आसपास. चौकोनाकृती किंवा बुद्धिबळ पटासारखं. ओके, या ठिकाणी दिली आहे बघा, कुठे दिलं आहे चौकोनाकृती. हे बाण ॲरो नदीचा टर्न या ठिकाणी होतोय. ओके, केंद्रकृती सेंट्रलाइज कलेक्टर ऑफिस वगैरे त्याच्या दरम्यान. त्यानंतर रेषाकृती. ओके, त्यानंतर ताराकृती स्टार काइंड ऑफ. गोलाकार चौकोन किंवा चौपट्टी प्रकारे. ठोकळाकृती. ओके, कॉलनीज डेव्हलपमेंट नवीन प्लॅन सिटीज वगैरे जे आहेत त्या अशा प्रकारच्या असतात. ओके, सिटीसारख्या डोंगराळ भागामध्ये. ओके, म्हणजे पर्वतीय भागाच्या उताराला अनुसरून टप्प्याटप्प्याने घराची रचना या ठिकाणी असते. सो ह्या गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. सोपा प्रश्न असतो दरवर्षी, ह्याच्यावरती एखादा प्रश्न असतो. हा जो डाटा तुम्हाला दिलेला आहे हा डाटा तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचा, वरच्यावर ठेवू नका. डायग्राम जे आहेत डायग्राम तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही बनवले पाहिजे, तर तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. दरवर्षी ऑलमोस्ट प्रत्येक राज्यसेवेच्या पूर्वला ह्याच्यावरती प्रश्न आहे. ठीक आहे ना. पुढं नेक्स्ट क्वेश्चन आहे योग्य. भारत एका बाजूला देश दिलात आणि राष्ट्रीय उद्यान दिल्यात जगामध्ये. भारत जिम कॉर्बेट भारतामध्ये आहे. सगळ्यात पहिला व्याघ्र प्रकल्प आहे, नॅशनल पार्क आहे. ते सुरुवातीचं नाव हॅले होतं, हॅले HAILEY हॅले राष्ट्रीय उद्यान होतं. 1957च्या नंतर त्या ठिकाणी त्याचं जिम कॉर्बेट झालेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. रामगंगा अगोदर होतं, त्यानंतर हॅले झालं 1936च्या काळामध्ये, आणि त्यानंतर जिम कॉर्बेट आत्ता आहे. आता परत रामगंगा बनवायचं चालू आहे, रामगंगा नदी जाते त्यातून. नंतर ग्रँड कॅनियन US मध्ये, कुठे आहे USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. ग्रँड कॅनियन गॅलापागोस हे इक्वेटर देशाच्या आयलंड आहे, गॅलापागोस आयलंड त्या ठिकाणी तुम्हाला सापडतं. ग्रँड कॅनियन त्या ठिकाणी नदी आहे, कोलंबो नदी जाते, तर त्या ठिकाणी तुम्हाला एक नॅशनल पार्क सापडतं. ग्रेट बॅरियर रीफ हे प्रवाळ बेट आहे ऑस्ट्रेलियामध्ये, जगातील सगळ्यात मोठं प्रवाळ बेट आहे, लक्षात ठेवायचं. ओके, खूप डायव्हर्सिटी त्या ठिकाणी आहे समुद्राच्या आतमध्ये. ज्या ठिकाणी ऑस्ट्रेलिया असं आहे, ऑस्ट्रेलियाच्या पूर्व बाजूला इथं ग्रेट बॅरियर रीफ म्हणून या ठिकाणी कोरळ प्रवाळ आहे. ठीक आहे, त्यामुळं 1 3 2 4 1 1 3 2 4 उत्तर नंबर 3. ठीक आहे ना. हे या ठिकाणी काही एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यात भारतामध्ये नॅशनल पार्कचा विचार केला तर 106 नॅशनल पार्क आहेत. ओके, सर्वात जास्त मध्य प्रदेशमध्ये आहेत, 11 आहेत. त्यानंतर 7 आहेत आसाममध्ये, इथं आसाम आहे तिथं 7 आहेत. मध्य प्रदेशमध्ये सर्वात जास्त 11 आहेत, इथे आहेत तिथे 11. त्यानंतर 6 महाराष्ट्रामध्ये आहेत, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, केरळ बस. त्यानंतर उत्तराखंड आहे, त्याच्यानंतर आसाम झालं, उत्तराखंड झालं, आणि इकडं वन मोर इज देअर, यस, त्याचं नाव अंदमान निकोबार. ओके, या ठिकाणी 6 नॅशनल पार्क आहे या ठिकाणी आहेत इथे, एवढं लक्षात ठेवायचं. महाराष्ट्राबरोबरचे 4 स्टेट, 3 स्टेट आणि 1 केंद्रशासित प्रदेश लक्षात ठेवावा लागेल. महाराष्ट्राचा विचार केला, महाराष्ट्रामध्ये 6 आहेत. संजय गांधी नॅशनल पार्क आकाराने सर्वात छोटा आहे, 2004ला त्याचं इस्टॅब्लिशमेंट झालेलं आहे. चांदोली आकाराने 2 नंबरचं आहे. चांदोली हे रत्नागिरी, नॉट ओनली सांगली, इथं रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर आणि सातारा ह्या 4 जिल्ह्याच्या बाउंड्रीला या ठिकाणी त्याचा वास आहे. बघा इथेच या ठिकाणी हे आहे सांगली, इथं आहे कोल्हापूर, हा आहे सातारा आणि हा आहे रत्नागिरी, बरोबर त्याच्या जंक्शनला आहे. ठीक आहे ना. संजय गांधी बोरिवलीला आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये येतो. काही पार्ट तुम्हाला पालघरच्या दक्षिणेला सुद्धा दिसतो. गुगामल नॅशनल पार्क हा पहिला नॅशनल पार्क आहे. हा आकाराने सगळ्यात मोठा आहे, 361 स्क्वेअर किलोमीटरचा आहे.
2 नंबरला 317 स्क्वेअर किलोमीटरचा, हा 84 ते 104 स्क्वेअर किलोमीटरचा आहे. एरिया काय पाठ करायची गरज नाही, पण सगळ्यात मोठा घोगा मला लक्षात ठेवा. त्यानंतर पेंच आहे नागपूरमध्ये, याला जवाहरलाल नेहरू नॅशनल पार्क असं म्हणतात. इंदिरा गांधीचं नावानं पेंच मध्य प्रदेशमध्ये आहे. इथे इंदिरा गांधी नाव आहे त्या पेंच नॅशनल पार्क मध्य प्रदेशमध्ये पण आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा. नवेगाव गोंदियाला आहे आणि ताडोबा चंद्रपूरमध्ये. ओके, सगळ्यात ओल्डवालं, सगळ्यात जुनं या ठिकाणी ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे. हे स्पेसिफिकली मी माझ्या कोर्समध्ये खूप जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. हेतवणी हा नेक्स्ट क्वेश्चन आहे 19वा. हेतवणी प्रमुख जलसिंचन योजना खाली कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ॲक्च्युली हा त्यावेळेचा करंट अफेअर्सच्या उद्देशाने आलेला क्वेश्चन आहे. हेतवणीहून काय आयडिया नाही असला क्वेश्चन गुगली असणार आहे. ओके, त्यात काय वादच नाही. परंतु महाराष्ट्रातील मॅक्झिमम जे प्रोजेक्ट्स आहेत, डॅम्स आहेत आणि त्याच्यावर असणारे जलाशय, ते तुम्हाला जर माहीत असतील तर असल्या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला येतात. तुम्हाला आठवावं लागेल सिंधुदुर्गमध्ये असं कुठली नदी आहे त्याच्यावरती असं प्रकल्प असू शकतो. सातारा आठवावं लागेल तुम्हाला. सातारा आठवलं तर कृष्णा आहे, कोयना आहे, तर तिथे बाबा हे असलं काय आहे का. त्यानंतर बीड आहे बघायचं. बीडमध्ये बाबा बिंदुसरा सिंदफणा नदी जाते, दक्षिणेकडून तुमच्या मांजरा नदी जाते, त्याच्यावर आहे का काय. रायगड आहे, रायगडमध्ये सुद्धा कुठल्या नद्या आहेत का, कुंडलिका आहे सपोज, किंवा तुमचा आंबा आहे, तुमचं पाताळगंगा आहे, तर ह्याच्यावर काय आहे का. तर ह्या बेसिसवरती तर हा प्रश्न सुटला तर ठीक आहे. उत्तर 4 आहे. रायगडमध्ये हा छोटा प्रकल्प आहे. ओके, हे लक्षात ठेवायचे. जलसिंचनासाठी, जलविद्युत प्रकल्पासाठी नाही, जलसिंचनासाठी. ठीक आहे. आता याच्यात खूप आहेत. भंडारदरा, मुळा प्रवरावरती, हातनूर तापी नदीवरती, जळगावमध्ये वाघूरवरती, अनेरवरती, जायकवाडी, मांजरा, माजलगाव, गोविंदसागर म्हणतात, नाथसागर म्हणतात, सिंदफणावरती आहे. त्यानंतर इसापूर पैनगंगावरती आहे नांदेडला, एलदरी पूर्णा इथं इंगोली नाही, आपलं परभणी करा. त्यानंतर अमरावतीमध्ये अप्पर वर्धा आहे, अप्पर पूस. ठीक आहे. यवतमाळ वेमला इथं अकोला करा, अकोला. अरुणावती काटेपूर्ण अकोला, वान अकोला, वान. ठीक आहे. वान यवतमाळ करा, सॉरी अकोला नाही इथं, बरोबर आहे वान. ठीक आहे. त्यानंतर बुलढाणामध्ये नळगंगा, सिद्धेश्वर हिंगोलीमध्ये करा, हिंगोली. ओके, अशा प्रकारे लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर इकडे नागपूर रामटेक जो आहे ते तोतला डोह म्हणून डॅम आहे, त्याच्यावरती असणार आहे. खूप लक्षात ठेवा. मेघदूत सागर जलाशयाचं नाव आहे, मेघदूत सागर. ठीक आहे. पेंचवर पेंच, तोतला डोह. त्यानंतर बोर इटिया डोह गाढवी नदीवरती आहे. सिरपूर इरई चंद्रपूर शहरातून जाते. गोसीखुर्द भंडारामध्ये महत्त्वाचं आहे. इंदिरा गांधीच्या काळामध्ये तयार झालेला सगळ्यात पहिला जलविद्युत प्रकल्प आहे आपला. गोसीखुर्द हा सगळ्यात पहिल्यांदा त्या ठिकाणी जलसिंचनाचा ईस्टर्न महाराष्ट्रातला आहे. असोला मेंढा तुमचा पठारीवरती आहे, पठारी नावाची नदी आहे. आणि लोअर वर्धामध्ये. ठीक आहे ना. हे काही जलविद्युत लक्षात ठेवायचे प्रकल्प आहेत. त्या ठाण्यामध्ये भातसावरती, मध्य वैतरणा तुमचा बाळासाहेब ठाकरे जलाशय म्हणतात, सूर्या धामणी नदीवरती. नंतर कवडास म्हणून सूर्यावरतीच आहे. आणि तिलारी कोल्हापूरमध्ये, हा कोल्हापूरमध्ये प्रकल्प आहे, हे लक्षात ठेवा. हे नदीचं नाव आहे तेरेखोल नावाची नदी आहे, त्याच्यावरती आहे. खडकवासला मोठा भाटघर, वेळवंडी म्हणजे नीरा नदीची उपनदी, नीराची. टेमघर मोठा. ठीक आहे. डिंबे, गोंड, नीरा देवधर, नीरा, तानाजी सागर, आंबी. तानाजी सागर म्हणजे आंबी नदीवरती असणारा जलाशय. ठीक आहे. पवनावरती पवना, वीरबाजी पासळकर, मुसी नदीवरती. मुसी नदी जी आहे ची मुळाची आहे, कोणाची, मुळाचीच उपनदी. ठीक आहे. माणिकडोह, कुकडी, घोड, उजनी याला यशवंत सागर जलाशय म्हणतात. धोम कृष्णा बरोबर, कोयना याला शिवाजी सागर किंवा शिवसागर म्हणतात. कनेर, वेण्णा, सीना. नाशिकमध्ये चनकपूर आहे, चनकपूर, गिरणा, गंगापूर पहिलं मातीचं धरण आहे. दारणा, अप्पर वैतरणा, करंजवन, कादवा, गिरणा, पालखेड, कादवा, अळवंडी, वैतरणा, हरणबारी, मोसम. आता हे दोन्ही सुद्धा मी स्वतः ऐकलेले नव्हते. ते असे काही एखादा आलाच क्वेश्चन तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागेल, मार्क करावं लागेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 20वा, खडक संदर्भात आहे. बघूया काय. खालीलपैकी कोणते जलजन्य खडकाचे गुणधर्म नाही. आता जलजन्य खडक म्हणजेच गाळाचा खडक, म्हणजेच स्तरित खडक, म्हणजेच तुमचा सेडिमेंटरी रॉक, हे लक्षात ठेवा. म्हणजे
कुठंतरी अग्निजन्य खडक आणि किंवा कुठंतरी रूपांतरित खडक आहे, त्याचं विघटन झालं कुठल्या फोर्सेसमुळं, एक्झोजेनेटिक फोर्सेस म्हणजे बहिर्गत कारकांमुळे, ऊन, पाऊस, वारा, हवा, व्हॉटेवर जे आहे त्याच्यानं इरोजन झालं आणि ते पाण्यानं वाहून आल्याने हजारो वर्ष मातीवर माती असे थर साठत गेले आणि थर वरून खाली दाबल्यामुळं अंडर प्रेशर जमिनीच्या आतमधून हीट त्याचं मेल्टिंग झालं, रिमेल्टिंग झालं आणि त्यापासून जो तयार झाला, जो पाण्याच्या खाली एक खडक आहे त्याला जलजन्य खडक म्हणायचं आणि जो जमिनीवरती असतो वरच्या बाजूला असतो पण गाळाने तयार झाला स्तरित खडक म्हणायचं. त्यामुळे नाव हे दोन्ही सेडिमेंटरी रॉकच आहे. आता बघूया, एकाच खडकाच्या थरात अनेक आकाराने कण संघटित झालेले असतात, बरोबर ना, थरावतं तयार असतात. खडक आवाढव्य आकाराचे असून कठीण असतात, चुकीचं आहे. हे खडक एकदा ब्रिटल असतात. दुसरं आवाढव्य आकाराचे नसतात. आवाढव्य आकाराचे खडक हे फक्त अग्निजन्य खडक असतात. कुठले असतात? अग्निजन्य. त्यामध्ये अंतर्गत अग्निजन्य खडक आवाढव्य असतात. त्यामधला बॅथोलिथ हा खडक जो आहे ना तो सगळ्यात आवाढव्य खडक असतो. ठीक आहे. त्यानंतर खडकाच्या प्रामुख्याने जीवाश्म आढळतात, बरोबर ना. गाळामध्ये हजारो वर्ष जीवाश्म हे साठले जातात, वरून प्रेशर आणि आतून हीट, त्यामुळं त्यातून मॉइश्चर निघून जातं आणि कार्बन कंटेंट तिथंच राहतं. त्यामुळं ज्या प्राण्यांपासून जे तयार होतं कार्बन कंटेंट दॅट इज अ पेट्रोलियम आणि जे वनस्पतीपासून तयार होते दॅट इज अ कोळसा. खडक मृदू असतात, त्यामध्ये झीज लवकर होते, बरोबर. त्यामुळं उत्तर नंबर 3 आहे, जे गुणधर्म नाही हे लक्षात ठेवा. मग इथं दिलेलं आहे ऑक्सिजन 47% असते जमिनीमध्ये इन फॉर्म ऑफ ऑक्साईडचा आणि सिलिका असते, सिलिकॉन किंवा सिलिका 28% असते. आणि त्यानंतर प्रत्येक खडकात अग्निजन्य खडक काय असतो? आवाढव्य आकाराने हाच असतो. ओके, लक्षात ठेवायचं. आणि त्याचे गुणधर्म लक्षात ठेवायचे. ह्याच्यामध्ये अवशेष सापडणार नाहीत, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानं स्फटिकमय असतो, ठीक आहे. त्यानंतर जलजन्य खडक म्हणजे गाळाचा खडक, ओके. अग्निजन्य किंवा ह्याच्या खडकाचं विदारण होऊन तयार होतो. ह्या थरामध्ये थर सापडतात, वेगवेगळ्या आकाराचे खडक सापडतात, असं बरंच काय काय तुम्ही वाचून घ्यायचं, हे तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये भेटेल. रूपांतरित खडक म्हणजे ऑलरेडी खडक असतो. रूपांतरित खडक कुठला असतो? ऑलरेडी खडक 2 असतात, एक अग्निजन्य खडक, एक स्तरित खडक. या 2 खडकांना परत लावारस बाहेर येताना जर ते रिमेल्ट झाले आणि त्याच्यापासून जो नवीन खडक तयार होतो त्या दॅट इज अ मेटामॉर्फिक और रूपांतरित खडक. म्हणजे रूपांतरित खडक कुठला असतो? एखाद्या जमिनीवरती किंवा जमिनीच्या आतमध्ये अग्निजन्य खडक आहे किंवा गाळाचा खडक आहे, त्याचं रिमेल्टिंग झालं तर रूपांतरित बनतो. ठीक आहे ना, लक्षात ठेवायचं. हे आता प्लॅस्टिक घ्या तुम्ही, प्लॅस्टिकला जाळलं आणि तुम्ही असं एक थेंब त्याचा जमिनीवर पाडला प्लॅस्टिकचा, पातळ तुमचा लिक्विड फॉर्ममध्ये, पण तो गरम असतो ना, जळत असतो. तो थंड झाल्यानंतर काय होतो? कठीण होतो ना. दुधाची पिशवीच बघा तुम्ही, ही मऊ असते प्लॅस्टिक आणि ती जाळल्यानंतर पुन्हा रिमेल्ट केला, डबल जाळे तर काय होतं? कठीण होते. तर मग हा खूप जास्त कसा असतो? कठीण असतो. स्फटिकमय म्हणजे स्फटिक आहे, क्रिस्टल्स असतात, ठीक आहे ना. ज्यात जीवाश्म आढळत नाही. गावां विस्तीर्ण पठारी भागामध्ये रूपांतरित खडक बनलेले असतात. रूपांतरित खडक काही खनिज सापडतात, मिनरल सगळ्या खडकात सापडतात. आता त्याचा पर्सेंटेज जो आहे ना तो या ठिकाणी कमी जास्त असतो. ठीक आहे. नेक्स्ट 21वा प्रश्न. हा प्रश्न खूप तुमच्या बेसिक अंडरस्टँडिंग मधला पाहिजे. प्रश्न कसा आहे की ह्या ठिकाणी मृत्यू रेट दिलेला आहे आणि एका ठिकाणी इयर दिलेले आहे, तर आयडेंटिफाय कसं करायचं? लक्षात आपली हेल्थ फॅसिलिटी नावांना वाढत चांगली होत गेलेली, इम्प्रूव्ड होत गेली. 1991ला ज्यावेळी आपले भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिली जनगणना झाली त्यावेळेचा डेथ रेट सुद्धा हाय होता आणि बर्थ रेट सुद्धा हाय होता. पण कालांतरानं पुढं बर्थ रेट हा तुमचा हाय राहिलेला आहे, परंतु डेथ रेट कमी होत गेलेला आहे. डेथ रेट कमी होण्याचं कारण काय? आपली हेल्थ फॅसिलिटी ॲडव्हान्स होत गेलेली आहे किंवा वाढत चांगली होत गेलेली आहे. आणि त्यामुळं जुन्याकडे गेलो आपण, म्हणजे 2011 अपडेटेड आहे. मग त्यानंतर हे जुनं, त्याच्या मागचे 10 वर्ष, त्यामागचे 10 वर्ष, त्यामागचे 10 वर्ष, जसं तुम्ही मागं जाल तसं डेथ रेट जास्त असणार आहे, कारण की त्यावेळी हेल्थ फॅसिलिटी वीक होती कम्पेअर्ड टू दिस. ओके, त्यामुळे इथं जास्त असणार आहे. ह्याच्यातली सर्वात जास्त कुठला आहे? 81ला जास्त असतं. त्यापेक्षा इम्प्रूव्ड हा आहे, त्यापेक्षा हा इम्प्रूव्ड आहे, त्यापेक्षा हा इम्प्रूव्ड, म्हणजे 1 2 3 4 1 2 3 4. सो आन्सर विल बी द फर्स्ट. हा बेसिक होतं, त्यात काय ज्या पाठ करायची गरज नव्हतं. तुम्हाला हा बेसिक सेन्सस लावूनच या ठिकाणी उत्तर द्यायचं होतं. या ठिकाणी दिलेलं बघा 11 मध्ये बघा 7, ऑलमोस्ट 9, इथं 9 दिलं आहे ना, 11ला 7 दिलेलं आहे, बरोबर. त्यानंतर इथं बघा 2001ला किती दिलं? 8 दिलेलं आहे. इथं 11 दिलं आहे, हे 15 दिलेलं आहे. ठीक आहे. डेथ रेट बघा 1901ला किती होता? 42.6. 100पैकी 42.6 लोक मरायची जेलमध्ये गेल्यानंतर. त्यामुळे त्या काळामध्ये बर्थ रेट जास्त असल्यामुळं आपल्या आजी आजोबा यांना भाऊ बहीण जास्त होते, कारण की त्यांना पुढं शाश्वती नव्हती की छोट्या छोट्या आजारांसुद्धा त्या ठिकाणी काय होतं ते डेथ व्हायची, मरायचीत लोक, कारण की त्या वॅक्सिन किंवा इतर मेडिसिन्स एवढं डेव्हलप नव्हत्या. ठीक आहे ना. हे सेन्सस दिलेलं आहे.
भारताचा सेन्सस आहे, लोकसंख्या किती होती 2011ला, 2001ला किती झाली, त्यानंतर या ठिकाणी वृद्ध दर या लिंग गुणोत्तर या ठिकाणी दिलेलं आहे, टॉप 5 बॉटम 5 या ठिकाणी दिलेले आहेत. त्याने घनता दिलेली आहे सर्वात जास्त कुठं, 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर दिलेलं आहे, नागरिकीकरण सर्वात जास्त झालं, साक्षरता संदर्भात दिलेलं आहे. ही माहिती तुम्हाला आपण सेपरेट लेक्चर जे असणार आहे त्यामध्ये देणारच आहे. हे तुमच्या फॉर काइंड ऑफ इन्फॉर्मेशन लक्षात ठेवण्यासाठी या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2024चा 22वा प्रश्न बघा. काय विखुरलेल्या वस्तीची खालील वैशिष्ट्य, विखुरलेली स्प्रेड झालेली आहे समजा, त्या वस्तीचं वैशिष्ट्य काय असेल. 1 डोंगराळ भागात गवताळ प्रदेश, दाट जंगलाचा प्रदेश, येथे प्राकृतिक पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे विखुरलेली वसाहत आढळू शकते. 100% आढळू शकते. कारण त्या ठिकाणी काय सांगितलेलं तर प्रतिकूलतेमुळे विखुरलेली लोक आहेत, डोंगराळ भागात राहतात, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी घर आहेत त्या ठिकाणी पाणीच नाही आवाक्यामध्ये, तर त्या ठिकाणी सुका दरवर्षी फेस करावं लागतं. मग तिथून काही लोक नियर अबाउट जिथं झरणं आहे किंवा त्या ज्या ठिकाणी उमाळा आहे, पाण्याचं प्रमाण चांगलं आहे, तर थोडीफार जमीन समतल आहे, त्या ठिकाणी लोक जाऊन इस्टॅब्लिश झाले, वस्त्या तिथं डेव्हलप झालेल्या आहेत. ठीक आहे ना. तुम्हाला हे उत्तराखंड किंवा हिमाचल प्रदेश म्हणजे जो दक्षिण हिमालय, शिवालिक आणि लघु हिमालय ह्या ठिकाणी तुम्हाला डून म्हणून हा प्रदेश असतो, तिकडे तुम्हाला मोस्टली ते सापडेल. ठीक आहे. या वसाहतीमध्ये घराची रचना ही एकाकी स्वरूपाची असते. 100% सगळ्या प्रकारची ज्याची पण घरं तिथं असतील ते सगळे एकसारखेच असणार आहे. कोकणामध्ये गेले कौलारीची त्या ठिकाणी कौलासारखीच घरं, त्या ठिकाणी एकाच सारखीच कौलाचीच, आणि पॅटर्न पण तो सेम राहणार. किंवा दुसरी गोष्ट एकाकी स्वरूपाची म्हणजे, आणि हे विखुरलेली पण असणार, एकटंच घर तुम्हाला या ठिकाणी वाटणार, लांब त्या ठिकाणी असे क्लबमध्ये एकाच ठिकाणी आढळणार नाहीत. ओके, एकाकी वाटणार ते, हे पण बरोबर आहे. पुढे बघा, नदी, डोंगररांग, रस्ते, रेल्वे मार्ग इत्यादीमुळे घराचे समूह परस्परापासून दूर अंतरावर असतात. 100% बरोबर आहे. परंतु इथं काय सांगितलेलं आहे, जे विखुरलेली वस्ती संदर्भात आहे त्या संदर्भात हे स्टेटमेंट चुकीचं आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे की बाबा लोकवस्ती त्या ठिकाणी डिवाइड झालेली आहे, रस्ते, रेल्वे, लोहमार्ग हे गेल्यामुळं डेफिनेटली त्या ठिकाणी बायफर्गेशन झालेलं आहे, फ्रॅगमेंटेशन ऑफ सेटलमेंट झालेलं आहे. परंतु विखुरलेल्या प्रकारच्या वसाहतीमध्ये असं सापडत नाही. रेल्वे आल्यामुळे विखुरली असं नाही होत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे त्या ठिकाणी चुकीचं आहे. मैदानी भागात तसेच सुपीक प्रदेशामध्ये भारतात अशा प्रकारे वसाहत सापडतात. बघा, मैदानी भाग आणि सुपीक प्रदेश आहेत त्या ठिकाणी खूप जास्त घनदाट लोकवस्ती सापडते. त्याचं कारण त्या ठिकाणी शेतीचं उत्पादन, शेती चांगल्या प्रकारची होती, शेती जास्त चांगल्या प्रकारे होते, पूरक प्रमाणामध्ये पाणी आहे त्या ठिकाणी, पावसाचे प्रमाण खूप विखुरलेलं आहे, म्हणजे चांगल्या प्रमाणात आहे, तर त्या ठिकाणी जलसिंचन पण चांगलं आहे. त्यामुळे अशा प्रकारे घनदाट वस्ती असणार आहे, विखुरलेली नसणार आहे. त्यामुळे सी अँड डी चुकीचं आहे. बरोबर विचारलं ए बी. सो ए बी इज द राईट आन्सर. आन्सर विल बी द सेकंड. त्याचं एक्सप्लेनेशन काय दिलेलं आहे ते तुम्ही वाचून घ्यायचं. 23वा प्रश्न खूप सोपा आहे, बेसिक आहे. सिंधू नदीची उपनदी नाही. आता सोन नदी जी आहे ना ही तिची नदी नाही आहे. सोन नदीचा जर विचार केला आपण, इथं भारत प्लॉट केला, इथं लेस सिंपल भारत झाला. इथे मैकाल रेंज आहे, मैकाल काय नाव त्याचं मैकाल नदी इथं अमरकंटक आहे. काय इथं अमरकंटक. तिथून एक नर्मदा नदी पूर्व पश्चिम वाहते आणि इकडे सोन नदी जाते. सोन नदी जाऊन पुढं गंगा नदीला मिळते. कुणाला मिळते? इकडून येते गंगा, इथं आहे सोन नदी. ठीक आहे. त्यामुळे सोन नदी ही गंगेची उपनदी आहे, सिंधूची नाही. त्यामुळे 3 उत्तर आहे आपलं, जी सिंधूची उपनदी नाही म्हणून. सिंधूच्या संदर्भात बघितलं, सिंधूचा उगम जो आहे ना कैलाश पर्वतरांगेवरती मानसरोवर म्हणून आहे त्या ठिकाणी होतो. तिथून तो म्हणजे तिबेटमधून तो भारतामध्ये प्रवेश करतो लडाखमध्ये वाहताना उजव्या किनाऱ्याने श्योक, नुब्रा किंवा गिलगिट नदी मिळतात. डाव्या किनाऱ्याने तुम्ही लडाख, आस्टर ह्या नद्या त्या ठिकाणी मिळत असतात. पुढे ती वाहत जाते पाकिस्तानमध्ये आणि खाली जाऊन कराचीला जी ती अरबी समुद्राला मिळते. त्याच्या उपनद्यांमध्ये महत्त्वाचं कुठलं आहे? झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज ह्या 6 नद्या, 5 नद्या सिंधू धरून या टोटल 6 नद्या आहेत. एकत्रित या ठिकाणी सिंधूचा प्रवाह ओळखले जातात. त्यामध्ये सतलज नदी एक आहे, सगळ्यात दक्षिणेला आहे. मग त्याच्यावरती बियास आहे, त्याच्यावरती रावी आहे, त्याच्यावर चिनाब आहे, त्याच्यावर झेलम आहे. झेलम नदी उलर लेकमधून वाहते आणि झेलमला किशनगंगा उजव्या किनाऱ्याने मिळते.
फुल हे जे डायग्राम फॉर्ममध्ये मी लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळं हे चिनाब, बियास, रावी वगैरे त्याचं स्टेटमेंट आहे. त्या ठिकाणी ते नद्या दिलेल्या आहेत, त्याचा उगम दिलेला आहे, कुठून कुठे येतात ते सगळं. सिंधू करार 19 नोव्हेंबर 1960ला दर 10 वर्षानंतर तो रिन्यू होत गेलेला आहे. त्यातील 3 नद्या म्हणजे सिंधू, झेलम आणि चिनाब ह्या पाकिस्तानला दिलेल्या आहेत. तर 10 वर्ष हुलनसोल त्याचं पाणी 100% पाणी एकूण वापरणार पाकिस्तान वापरणार. आणि त्यानंतर खाली रावी, बियास आणि सतलज हे भारताच्या दिशेला आहेत. त्यामुळे ह्या 3 नद्या वरती भारत होलनसोल राईट्स असणाऱ्या वापरायच्या. दर 10 वर्षांना हा याच्यावरती सिग्नेचर होत गेला. आणि आता सध्या त्याच्या करार हा आपण ऑपरेशन सिंदूर झालं तर त्या काळात आपण हा याच्यावरती करार पुन्हा बंद केलेला. आणि असं बऱ्याचदा आपण करतो, कारगिल आलं, हे आलं, त्याच्या काळामध्ये. ठीक आहे. गंगा नदी दिलेली आहे या ठिकाणी थोडीशी, ब्रह्मपुत्रा नदी दिलेली आहे. आता सेम असाच प्रश्न बघा या ठिकाणी आलेला आहे 2023च्या पूर्व परीक्षेला. बघा हा रिपीट म्हणजे तसलाच काय, झेलम ही सिंधू नदीची उपनदी असून ती उलर सरोवरातून वाहते. 100% बरोबर आहे. आता असे वाक्य एक्सप्लेन करताना सांगितलेलं, रिपीट जाऊन तुम्ही ऐकू शकता. सतलज नदी ही सिंधू नदीच्या दक्षिणेकडील उपनदी, दक्षिणेला जाय नाही, सगळ्यात दक्षिणे कुठली. तर ह्या ठिकाणी बघा, या ठिकाणी असे ही आहे सिंधू नदी, कुठली आहे सिंधू, आणि ते आहे झेलम, आणि इकडून येते किशनगंगा नदी, किशनगंगा नदी. नदी इकडून येते चिनाब, त्या दक्षिणेला रावी आहे, इकडून येते सतलज बाहेरून, एकत्रित होतात आणि इकडे सिंधूला भेटतात. ही सिंधू आहे, त्याला इंडस पण म्हणतात, इंडस. ही आहे सतलज, आणि तर बियास आहे, कुठले आहे बियास. बियास आणि चिनाबचा उगम या ठिकाणी एकाच ठिकाणी होतो, बारालाचाला या ठिकाणी. त्याच्यावरती इथं धौलाधार म्हणून धौलाधार म्हणून नदी आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि जेव्हावरती तुमचा काय नाव डॅमचं, मांडवी डॅम आहे, इथं पॉंग डॅम आहे, सतलजवरती भाकरनागर प्रोजेक्ट आहे. ठीक आहे ना. हे सगळं या ठिकाणी इथं शियॉक, नुब्रा, गिलगिट, ऑस्टर, लडाख अशा उपनद्या आहेत. ह्या डिटेलमध्ये मी त्या ठिकाणी लेक्चरला घेत असतो. तर या ठिकाणी तोच प्रश्न होता, दोन्ही उत्तर बरोबर आहे. त्या ठिकाणी बघा, हिमाचल प्रदेशमध्ये भाकरानागर प्रकल्प कोणत्या नदीवरती? आताच काय म्हणलं, सतलज नदीवरती. कुठं आहे? सतलज. हा प्रश्न तांत्रिक सेवा पूर्व डिसेंबर 22ला आलेला आहे. त्यामुळे हा जो ढाचा आहे जेव्हा आपण काढणार आहे लेक्चरमध्ये, तर तुम्हाला तो लाईफ टाईम लक्षात राहणार. त्यामुळे प्रत्येक गोष्ट क्वालिटीनं आपण या ठिकाणी लेक्चरला घेत असतो. कुठलाही टॉपिक विदाउट डायग्राम शिवार शिकवला जाणार नाही. डायग्राम इज माय प्राईम इम्पॉर्टन्स आहे या ठिकाणी. लाईफमध्ये एकदाच जॉग्राफी आपण करतो, पण तो परमनंट लक्षात राहतो, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ही खासियत आपल्या बॅचची. नेक्स्ट क्वेश्चन, 24वा प्रश्न बघा काय, महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आहेत? महाराष्ट्रामध्ये नद्या वाहतात त्या कोणकोणत्या प्रकारच्या प्रणालीनं होतात? पहिल्या वृक्षाकार म्हणजे डेंड्रिटल, समांतर पॅरललवाले, अनिश्चित नॉट सर्टनवाल्या, आणि जाळीदार ग्रीड सारख्या सगळ्या प्रकारच्या सापडतात. समांतर म्हटलं नर्मदा नदी, तापी नदी वगैरे. अनिश्चित ज्या पठारी भागात वाहणाऱ्या नद्या आहेत, भारत आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाउंड्रीला असणाऱ्या मांजरा नदी आणि तो सगळं. जाळीदार ग्रीड पॅटर्नमध्ये गोदावरी होल बघितली आपण, आणि किंवा त्याच्या वर्धा बघितली, त्याच्यामध्ये जाळीदार आहे. वृक्षाकार तुम्हाला सेम तसंच जर आपण स्पेसिफिक म्हटलं तर भीमा बघा वृक्षाकार आहे. ही भीमा वाहते, इकडून कुकडी, इकडून घोड, इकडं तुमचं मीना, इकडं भामा, इकडं इंद्रायणी, इकडं पवना, मुळा, मुठा, निरा, करा, सीना. बघा झाडासारखं दिसते ना, हे लक्षात ठेवा. त्यामुळं ती ऑल ऑफ द अबोव या ठिकाणी उत्तर पाहिजे. सगळ्या प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी वृक्ष सापडतील, म्हणजे ती रचना सापडते. डेंट्रिटिकल, रेडियल पॅटर्न, सेंट्रिपिटल पॅटर्न वगैरे हे सगळं. सेंट्रिपिटल तुम्हाला इथून म्हणजे आतल्या दिशेला, सेंटरपासून आज केंद्रोत्सारी म्हणजे असं, म्हणजे तलाव आता आहे. लुनी नदी एक एक्झाम्पल आहे इंडियामध्ये, सेंट्रिपिटल आहे. रेडियल, डेंट्रिटल, ट्रेलिज पॅटर्न. ट्रेलिज ॲक्च्युली खूप छोटे छोटे नदी असतात. नेक्स्ट 25वा क्वेश्चन काय, खाली विधानाचा विचार करा. 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मुंबई उपनगरमध्ये आहे 20,900 समथिंग.
यस 20,980 बरोबर उत्तर पहिले स्टेटमेंट. 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोल्हापूर 504 5व्या क्रमांकाला आहे. बरोबर 504. सो टॉप 5 तुम्हाला पाठ असेल तर त्या ठिकाणी होणार. आपण लोकसंख्या शिकवत असतानाच त्या पद्धतीने इथं घेत आहे, त्यामुळे हे तुम्हाला सोपं असणार आहे. आता ह्याच्यात कन्फ्यूज असतं, मुंबई शहरामध्ये लोक लय असतील तसं तुम्हाला वाटेल, पण मुंबई उपनगरमध्ये जास्त आहे. मुंबई उपनगरमध्ये कुठं मुलुंडपर्यंतचा जो सेक्शन आहे तुमचा तो मुंबई उपनगरमध्ये येतो. दादरपासून पुढे आले तुम्ही कुर्ला पण मुंबई उपनगरमधला पार्ट आहे. सो मुंबई शहरमध्ये कुठं तुमचा दादरच्या पुढे टुवर्ड्स CST अँड मुंबई सेंट्रल अँड ऑल. मग त्यानंतर तिथून पुढे कुर्ला, बोरिवली आणि अंधेरी हे जे आहे मुंबई उपनगरमध्ये येतात, जिथं खूप जास्त घनता आहे. इथं मुंबईमध्ये ऑफिसेस वगैरे जास्त आहेत, गव्हर्नमेंटचे ऑफिसेस, प्रायव्हेटचे हेडक्वार्टर जे आहेत कंपनींचे, त्यामुळे इथं ह्याच्यापेक्षा कमी लोक राहतात. ठाण्यामध्ये 1900. ओके, ॲक्च्युली इथं एकदा चेक करा 1187 समथिंग असं मला वाटतं, चेक करा एकदा. त्यानंतर पुणे 603 आहे आणि कोल्हापूर 504 आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढं काय दिलं आहे, त्या दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत, दोन्ही बरोबर आहे, उत्तर 4 आहे. सगळ्यात कमी बघा गडचिरोली 74 पाठ करायचं, सिंधुदुर्ग 163 पाठ करायचं, चंद्रपूर 193 पाठ करायचं, रत्नागिरी 197 पाठ करायचं, यवतमाळ 204. जोड्याला प्रश्न आलेला आहे, कसा आलेला आहे, एका बाजूला 74 193 197 आणि 163 असं दिलेलं आहे आणि इकडं जिल्ह्यांची नावं दिलेत. आलेला आहे प्रश्न, ठीक आहे ना, पाठ करायचं. तर लक्षात ठेवा, इकडं गडचिरोली आहे ना, तिकडं सिंधुदुर्ग आहे, परत इकडं चंद्रपूर आहे, इथं रत्नागिरी आहे, मग इथं यवतमाळ आहे, असं पाठ करायचं. टन 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 टन. ठीक आहे. नेक्स्ट 26वा क्वेश्चन, खाली दिलेल्या विधानातील चुकीचं कोणतं विधान आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीप बेट समूह आहे. बरोबर आहे ना. भारताची सागरी सरहद किनाऱ्यापासून 12 नॉटिकल माईलपर्यंत आहे. यस 12 नॉटिकल माईलपर्यंत आहे. 1 नॉटिकल माईल बरोबर 1.8 किलोमीटर. ठीक आहे. बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेट आहे. बरोबर, अंदमान निकोबार कुठे आहे, बंगालच्या उपसागरामध्ये. भारताची पाकिस्तान व बांगलादेश समोर भूसीमेची नैसर्गिक सरहद नाही, नैसर्गिक सरहद आहे. भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये त्यांना म्हणायचं निसर्गाचं भूरूप जे एक आहे, जे त्याला फॉर्म करतं की इकडं पाकिस्तान, इकडं भारत, इकडं बांगलादेश, इकडं इंडिया. ॲक्च्युली ह्या दोन देशाच्या दरम्यान म्हणजे बांगलादेश आणि पाकिस्तान आहे, यांच्या दरम्यान आपण कुठली नैसर्गिक भूसीमा त्यांना फार विरळ आहे. ॲक्च्युली आपण तिथं त्यांना राजकीय सीमा केलेली आहे. दुरंत लाईन किंवा मॅकमोहन लाईन जे आहे ना, सॉरी दुरंत लाईनच त्या ठिकाणी आपण केलेली आहे. मग ती त्यांच्या दरम्यान आता किंवा रॅडक्लिफ जी आहे, रॅडक्लिफ रेष ही आहे पाकिस्तान. दुरंत तुम्हाला अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या मध्ये तुमचं रॅडक्लिफ लाईन आहे, जी भारत आणि इंडियाच्या मध्ये आहे, भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये सॉरी. तर या ठिकाणी ती आपली एक राजकीय सीमा आहे, नैसर्गिक सीमा नाही, जी आर्टिफिशियली केली आहे 1947च्या काळामध्ये केली. मग हे वाक्य चुकीचं आहे. उत्तर विल बी दिस. ओके. आपण एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन एक असतो, तो असतो 200 नॉटिकल माईलपर्यंत. किती असतो, 200 नॉटिकल इथपर्यंत तो देश एक्सक्लुझिव्हली वापर करू शकतो. त्या ठिकाणी कुठल्याही पेरिफेरीमध्ये त्या लोकांना कुठल्याही इंटरनॅशनल सीजमध्ये यायचं असेल तर त्या ठिकाणी विचारावं लागेल त्या देशाला. ठीक आहे. असं दिलेलं आहे. इथं लक्षद्वीप बेटासंदर्भात दिलं, अंदमान बेटांसंदर्भात दिलेलं आहे. 8 डिग्री चॅनल दिलेलं आहे, कुठल्या दरम्यान असतो. तुमच्या इथं मालदीव आणि भारताच्या दरम्यान आहे मिनिकॉयमध्ये. 9 डिग्री चॅनल दिलेलं आहे, मिनिकॉय आणि लक्षद्वीप बेटाच्या दरम्यान आहे. आणि तुमचा 10 डिग्री चॅनल अंदमान आणि निकोबार ह्याच्या संदर्भात. आता हे पूर्ण डायग्राम बेस होतं, काही पाठ करायची गरज नाही. खूप सुंदर पद्धतीने मी अरेंज केलेलं आहे. लाईफमध्ये खूप जास्त अनुभव आलेला आहे याचा, शिकून 10-11 वर्ष शिकवतोय. त्यामुळे तुम्हाला सोप्या पद्धतीने कसं करून देता येईल हेच मी ऑलवेज पाहिलेलं आहे. त्या ठिकाणी माझे जुने विद्यार्थी जे आहेत ते तुम्हाला त्या संदर्भात सांगतीलच, आयडिया देतीलच. 11 डिग्री चॅनल या ठिकाणी दिले, लक्षद्वीप मध्ये आमीन देवी आणि कन्नौरच्या दरम्यान आहे. ठीक आहे. बघा एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणलेलं 200 नॉटिकल माईल वगैरे असतं. नेक्स्ट, पुढील कोणत्या घटकाच्या माध्यमातून मासेमारी विकास कार्यक्रम प्रभावीपणे मासेमारी विकास कार्यक्रम प्रभावी हे लक्षात ठेवायचं आहे. मासेमारी विकास कार्यक्रम हे वाचलं तुम्ही. भारतीय मत्स्य आहे, राष्ट्रीय मत्स्यपालन मत्स्य आहे, मासेमारी बंदर मासे आहे. मांस कसं, मांस म्हणजे मीठ
हे नाही ना, हे चुकीचं आहे ना. त्यामुळे ABC मस्ट बी द आन्सर. ओके. कशाला मटण आणि ह्याच्या संदर्भात ते बाजारपेठेमध्ये तुम्ही मासे खायला जाल. ठीक आहे. मी एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे त्या पर्टिक्युलर बोर्डची, ती तुम्ही वाचून घ्यायची. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील कोणते युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमध्ये सर्वात जास्त लांब नाही. अरे मिसिसिपी नदी सगळ्यात मोठी आहे ना. आपण जर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचा जर विचार केला, जरा मॅप छोटा काढतो. या ठिकाणी असं समजा उत्तर अमेरिका काढला, असं आपलं अमेरिका. मिसिसिपी नदी एवढी मोठी आहे. इथं स्नेक नदी, कोलंबो नदी, अजून काय हडसन नदी, एवढे छोटे छोटे आहेत ना. मिसिसिपी इज द बिगर वन. ठीक आहे. मिसिसिपी बघा, आन्सर विल बी द फर्स्ट. ठीक आहे. स्नेक नदी, स्नेक पठारावरून वाहते. कुठे गेली स्नेक नदी? कोलंबिया पठारावरून कोलंबिया नदी वाहते. हडसन उत्तरेला वाहते. बाकी जगातील सगळ्यात लांब सर्वात मोठी नदी, ओके, किंवा दक्षिण अमेरिका खंडातील अमेझॉन आहे. जगातील सगळ्यात लांब तुमची नाईल नदी. उत्तर अमेरिकेतील सगळ्यात मिसिसिपी, दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन आहे. आफ्रिकेतील किंवा जगातील सगळ्यात मोठी नाईल नदी आहे. त्यानंतर वोल्गा युरोप खंडातील, यांगत्से आशिया खंडातील आहे. ओके. यांगत्से चीनमध्ये, चांगजियांग सुद्धा तिला म्हणतात. त्याच्या उत्तरेला हवांग हो म्हणून आहे, येलो नदी, येलो समुद्रात जाते वगैरे. तेव्हा प्रश्न आलेला आहे. इथं सेम 2020चा पूर्वला बघा क्वेश्चन आहे. शहरं कोणकोणत्या नदी वसलेली आहे त्याच्यावर प्रश्न होता. आता राईन नदी, राईन आणि रोन. राईन ही जर्मनीमध्ये, जर्मनी, आणि रोन नदी ही तुमची फ्रान्समध्ये, राईन अँड नोर. ओके. निपर तुमचं नाव काय त्याचं, रशियामध्ये आहे. आणि सीन तुमची फ्रान्समध्ये, फ्रान्स. ओके. पॅरिस मध्ये हे शहर तुमचं सीन नदीवरती आहे. 4 ऑप्शन जोडला, 2 आणि 1 मध्ये. जिनेवा स्वित्झर्लंडमध्ये आहे. कुठे आहे? स्वित्झर्लंडमध्ये तुमची रोन येतो. सो दिस मध्ये बी आन्सर. बॉन याच्यावरती आहे, क्यू निपरवरती आहे. तो आन्सर विल द फर्स्ट. ठीक आहे. खूप म्हणजे इमेज डायग्राम मी आता आठवत काय होतो, मॅप आठवत होतो, युरोप खंडाचा मॅप. युरोप खंडाचा मॅप या ठिकाणी विचार केला. इकडे खाली आफ्रिका खंड असं समज, असं इकडे रशिया वगैरे. ते हा इटली आहे. इथं तुमचं अल्प्स आहे. आणि इथून राईन नदी इकडे जाते, सीन नदी इकडे जाते, रोन नदी इकडे वाहते अशी. इथं तुमची पो नावाची नदी आहे. ओके. त्यानंतर टायबर नावाची नदी रोममधून जाते. इथं होल्गा युरोपमधील सगळ्यात मोठी. इथं ब्लॅक सी आहे, ब्लॅक सी, त्यामध्ये ओल्गा मिळते. तुमचं दनुबे ओल्गा नाही. आणि इकडून ओल्गा आहे, ते इकडे कॅस्पियन समुद्र आहे. कॅस्पियन समुद्रामध्ये ओल्गा मिळते. इथं निपर, निस्टर, डॉन, डोनेट्स अशा बऱ्याच नद्या त्या ठिकाणी सापडतात. इकडं तुमच्या बाल्टिक सी आहे इकडे. ओके. आणि इथं व्हाईट सी आहे, इथं नॉर्वेजियन सी आहे, इथं नॉर्थ सी आहे, इथं अमेरिका आपलं ब्रिटन आहे. असं डिटेलमध्ये आपण त्या ठिकाणी जर ॲटलासमध्ये पाहिलं तर भविष्यात कुठलाही क्वेश्चन येऊन दे ना, तुम्हाला 100% इथं जॉईन करता येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 28 झालेला आहे. 29 बघा. खालीलपैकी कोणत्या विधाने महाराष्ट्राच्या बाबतीत जनगणनेत बरोबर आहे? लोकसंख्येत महाराष्ट्राची देशात 2 नंबरला, 1 नंबरला UP, 2 नंबरला महाराष्ट्र, मी बिहार, असं काइंड ऑफ. घनता 365 बरोबर आहे. साक्षरता आणि लिंग गुणोत्तर, महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर एवढं आहे. साक्षरता 82.75च्या आसपास आहे. ठीक आहे. त्यामुळे ACD कॅन्सल व्हायला पाहिजे होता क्वेश्चन. पण सेकंड आन्सर की नाही या ठिकाणी ABC बरोबर दिलेलं आहे. ABC बरोबर दिलेलं आहे सेकंड आन्सर की ना. उत्तर विल बी दिस. ठीक आहे ना, लक्षात ठेवा. ॲक्च्युली हे जेव्हा पहिला जो रिपोर्ट काढलेला होता, दर क्वार्टरली रिपोर्ट काढला जातो, त्या क्वार्टरली म्हणण्यापेक्षा आपल्याला 2-3 अटेम्प्टमध्ये रिपोर्ट करतात. तर पहिल्या अटेम्प्टमध्ये जेव्हा रिपोर्ट काढला त्यावेळी लिंग गुणोत्तर एवढं दिलेलं आणि साक्षरता एवढी दिलेली होती. परंतु नंतर साक्षरतेमध्ये थोडंसंच पॉईंटमध्ये फरक झाला आणि लिंग गुणोत्तरमध्ये 4 पॉईंटचा फरक झाला. त्यामुळे हा दिसून आला, पण हा तुम्हाला दिसून नाही आला. त्यामुळे आयोगाला हा क्वेश्चन कॅन्सल नाही केला त्यांनी, एवढा एकटाच केला. पण क्वेश्चन कॅन्सल व्हायला पाहिजे होता.
पण या ठिकाणी झाला नाही, ठीक आहे ना. या ठिकाणी बघा घनता सर्वात जास्त तुमच्या रत्नागिरीमध्ये, यस, सिंधुदुर्ग, त्यानंतर गोंदिया 999 आहे, सातारा 988 आहे, भंडारा ठीक आहे. सर्वात कमी मुंबई शहरमध्ये घनता लिंग गुणोत्तर मुंबई उपनगर. इथं स्त्रिया कमी आहेत कारण की या ठिकाणी रोजगारासाठी आलेली लोक जास्त आहेत, मेल पॉप्युलेशन जास्त आहे. आणि कुठून आली? रत्नागिरीमधून आली. स्त्रिया इथंच राहिल्या, त्यामुळे स्त्रिया इथं जास्त आहेत. हे लक्षात ठेवा, हा मायग्रेशन पॅटर्न आहे. ठाणे, पुणे, बीड एक लक्षात ठेवा. बीड 5 नंबरला आहे कशामध्ये? लिंग गुणोत्तरमध्ये. त्यानंतर लिंग गुणोत्तरमध्ये भारताचा विचार करा, सर्वात जास्त केरळ, पॉंडिचेरी, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, छत्तीसगड. तो 1 2 3 4 छत्तीसगड 4 नंबरला क्वेश्चन आलेला. सर्वात कमी दीव दमण दादरा नगर हवेली, चंदीगड, हरियाणा राज्यामध्ये जातो, हरियाणा, जम्मू काश्मीर वगैरे, पंजाब असं, ठीक. घनतेचा विचार कर, दिल्लीमध्ये सर्वात जास्त घनता चंदीगड, पॉंडिचेरी, दीव दमण, बिहार, पश्चिम बंगाल, देन 860 तुमचं केरळ आहे, 829 यूपी आहे आणि 573 हरियाणा आहे, ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात कमी अरुणाचल प्रदेश 7 आहे, अंदमान निकोबार 46 आहे, मिझोराम 52 आहे, सिक्कीम 86 आहे, नागालँड 119 आहे. हे पाचीच्या पाठ करायची आलीच पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर घनता महाराष्ट्रात 365 आहे, मुंबईमध्ये ह्याच्यावर बऱ्याचदा प्रश्न आले आहे. हा राज्यसेवा 2024 आहे, 504 या ठिकाणी, 603 आहे, 1087 समथिंग आहे, ठीक आहे. गडचिरोली आत्ताच पाहिलं, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, रत्नागिरी, यवतमाळ 204, 197, 193, 204. पाठच पाहिजे, त्याला काय ऑप्शनच नाही. जनगणना दिलेली आहे 11ची, गृहमंत्रालयाअंतर्गत आयुक्त होते त्यावेळी जनगणनेचे डॉक्टर सी चंद्रमौली, नंतर आयुक्त सौरभ राव. त्यानंतर 2011 घोषवाक्य आपली जनगणना आपले भविष्य, हा एक प्रश्न येण्याची शक्यता आहे. 2011च्या जनगणनेवर राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीवर तयार करण्यात आलेली आहे. सर्वात जास्त उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, ठीक आहे. सर्वात कमी लक्षद्वीप, सिक्कीम लक्षात ठेवा. इथं गोवा कन्फ्यूज होऊ शकता, गोवा मारतील, त्यामुळे गोवा नाही लक्षात ठेवायचं. लिंगुणांना 0 ते 6 मध्ये ईशान्य भारत आणि पूर्व विदर्भ हे सगळे टॉपमध्ये आहेत, लक्षात ठेवायचं. म्हणजे पूर्व लक्षात ठेवा. लिंग गुणोत्तरामध्ये लहान मुलांच्या लिंग गुणोत्तरामध्ये पूर्व भारत म्हणजे ईशान्य भारत फेमस आहे. विदर्भामध्ये गडचिरोलीमध्ये, चंद्रपूरमध्ये, गोंदियामध्ये लिंग गुणोत्तर चांगलं आहे. सगळ्यात कमी हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मीर, बस एवढे 3 पाठ करा. लिंग गुणोत्तरात महाराष्ट्रात बघा चंद्रपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, रत्नागिरी, भंडारा. सर पूर्व विदर्भ हे लक्षात ठेवायचं. आणि ईशान्य भारत हे लक्षात ठेवा. बीड 807, जळगाव, नगर, बुलढाणा, कोल्हापूर 5वं हे पाठ करा. घनतेनंतर बाल लिंग गुणोत्तरामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तरामध्ये 5व्या नंबरला आहे, बॉटमचा, लक्षात ठेवा, ठीक आहे. साक्षरता केरळ, मिझोराम, गोवा, त्रिपुरा. केरळ 94, लक्षद्वीप हायेस्ट आहे केंद्रशासित प्रदेशामध्ये. मिझोराम राज्यामध्ये 2nd, गोवा 3 नंबर, त्रिपुरा 4 नंबर. सगळ्यात बॉटमला बिहार, अरुणाचल प्रदेश, राजस्थान. पाठ करा. महाराष्ट्रामध्ये मुंबई उपनगर पाठ करायचं, मुंबई शहर आणि इथं नागपूर आले, अमरावती, अकोला. नंदुरबार हे सर्वात कमी बघा. आता इथे या ठिकाणी कन्फ्यूज असतं, गडचिरोली करू का? त्यानंतर गडचिरोली, बीड, जालना, धुळे. इथं लोकसंख्या आपल्या धर्मानुसार विचार केला, हिंदूची पॉप्युलेशन टक्केवारी 79%, 79.8%, मुस्लिमांचे 14.2%, ख्रिश्चन 2.3%, शीख 1.7%, बौद्ध 0.7%, जैन 0.4% आणि अन्य आणि फारसी पॉप्युलेशन 0.7 आहे, ठीक आहे. चंद्रपूर जिल्ह्यात खाली कोणत्या दगडी कोळसा सापडतो? अरे हे वणी हे प्लेस ऑलरेडी तुम्ही जर PYQ वाचला असेल, असा आलेलं निरगुडी नदी वणी ह्या प्लेसमध्ये, वणी या शहरातून जाते. अरे वणी हे प्लेस तालुका आहे यवतमाळमध्ये, त्यामुळे इथंच तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चनवरून तुम्हाला आयडिया आला असतं, त्यामुळे तेच कॅन्सल केलं. त्या ठिकाणी उत्तर विल बी द वन. बांदर, घोगूस आणि तेलवाना, ठीक आहे, ह्याच्यावरून कळतं. चंद्रपूर संदर्भात दिलेला इथं मॅग्नीज 40% आहे, महाराष्ट्रामध्ये साठा 20% इथं लोहखनिज आहे. त्यानंतर इथं बॉक्साईटमध्ये सर्वात जास्त 21% आहे. कोल्हापूर सगळ्यात पुढे आहे याच्यामध्ये. क्रोमाइट हे 2 लक्षात ठेवायचं. चुनखडी म्हणले यवतमाळ कुठे गेलं? यवतमाळ लक्षात ठेवायचं. डोलामाइट म्हणले दोघं यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली हे 3 लक्षात ठेवायचे. फिक्स आहे याच्यात.
त्यात काहीच वेगळं नाही. कायनाईट हिऱ्यांना पैलू पाडण्यासाठी वापरतात, हे पाठ करायचं. हा चार्ट तिथं तसा तुम्हाला तयार करून दिलेला आहे, तो तुम्हाला इथे फॉलो करावा लागेल. ठीक आहे. आणि इकडे इतर जे खनिज आहेत ते दिलेले आहेत. तो अशा प्रकारे आपला जो एक्सप्लेनेशनचा हा व्हिडिओ आहे तो तुम्हाला हेच सांगतोय की आपल्या इथं क्वालिटीला कुठेही कॉम्प्रोमाइज केलं जात नाही. भूगोल हा पूर्ण पाठांतरावरती नेऊ नका. बेसिक अंडरस्टँडिंग मॅप बेस्ड कसा होईल हा आमचा प्राईम गोल आहे. मी तर त्याच्यावरतीच फोकस करत असतो. त्यामुळं तुम्ही नक्कीच तुमचा रिव्हिजनसाठी, तुम्ही जरी तुमचं भूगोल येत असेल तर रिव्हिजनसाठी का होईना आपण कोर्स परचेस करा. तो तुम्हाला आपल्या जो MPSC मेड सिम्पल याच्या ॲपवरती भेटेल आणि रजिस्ट्रेशन नक्की करा. ओके, थँक्यू सो मच.